देवाच्या साह्याने आपण या ठिकाणी जमलो. 40 दिवसांच्या प्रार्थनांमध्ये परत एकदा देवापाने प्रिय बहीण सरिताताई खानवंशी, आमचे बंधू संजय खानवंशी, त्यांची प्रिय लेकर, त्यांच्या परिवारामध्ये देवापाने आम्हा प्रत्येकाला एकत्रित केलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचं गुणगौरव करण्यासाठी देवापाने आम्हा प्रत्येकाला एकत्रित केलेला आहे. यशायाचा ग्रंथ त्याचा 51वा अध्याय, यशायाचा ग्रंथ याचा 51वा अध्याय वचन 16. यशायाचा ग्रंथ याचा 51वा अध्याय वचन 16. मी आकाशाची स्थापना करावी, मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा, पृथ्वीचा पाया घालावा, व तू माझी प्रजा आहेस, तू माझी प्रजा आहेस, असे सियोनेस म्हणावे. असे सियोनस म्हणावे. म्हणून मी आपली वचने म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली. तुझ्या मुखात घातली आहे. देव म्हणतो यशाला, तुझ्या मुखात मी माझी वचने घातली. आपल्या हाताची छाया, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. मी तुझ्यावर केली. बघा, तोंड महत्वाचं आहे. तोंड खूप महत्वाचं आहे. आणि या तोंडामध्ये देवबापाने त्याची वचने घातलेले आहेत. मग तू काय उच्चारतो, तू काय बोलतो, तुझ्या बोलण्यावरून तू दोषी ठरशील, तुझ्या बोलण्यावरून तू निर्दोषी ठरशील. तुझ्या मुखामध्ये देवाने मी आपली वचने टाकीन म्हणतो. मी आपली वचने तुझ्या मुखात घातले म्हणतो देव. अनेक पिढ्या निघून गेले या भूतलावर. कितीतरी पिढ्या या भूतलावरून निघून गेले. 20 ते 30 वर्ष म्हणले तर एक पिढी. एक पिढी म्हटलं तर 20 ते 30 वर्षे, त्याला एक पिढी म्हटलं जातं. असे हजारों पिढ्या निघून गेले. पण त्या पिढीच्या द्वारे तुमचा आणि मला आधार नाही, तर देव आमचा आधार आहे. आणि देवाचं वचन आम्हाला आधार आहे. देवाचं वचन. अनेक लोक निघून गेले, अनेक लोक निघून जातील, बलिष्ठ लोक या जगातून निघून जातील. ही पृथ्वी, हे जग एक दिवस निघून जाईल म्हणतो येशू. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील म्हणतो येशू. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझं वचन कधीच हेवन अँड अर्थ शॉल पास अवे म्हटलेलं आहे. पण देवाचं वचन, वर्ड ऑफ गॉड, ते कधीच नाहीच होत नाही म्हणतो येशू. अनेक पिढ्या निघून गेली, पण देवाचं वचन हेच आमच्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी आधार आहे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, तेच आमच्यासाठी आधार आहे. आपल्या हाताची छाया सावली धरल्या म्हणे त्याने. देवाचा हाताचा वरदस्त त्याची सावली तुमच्या आणि माझ्या डोक्यावर आहे म्हणतो देव. तुमच्या तोंडात माझी वचने आहे म्हणतो देव. तोंड खूप महत्वाचं आहे. यशायाला म्हणतो, तुझ्या तोंडात मी माझी वचने टाकलेले आहे. महत्वाचं आहे. वचन हे सर्वसामान्य नव्हे. तुझं बोलणं सर्वसामान्य आहे, तुझं बोलणं व्यर्थ आहे, तुझं बोलणं व्यवस्थित नसेल, पण ज्या वेळेस तुझ्या तोंडामध्ये देवबाप वचन टाकेल. इर्मयाला म्हणतो देव. इर्मयाचा ग्रंथ याचा 1ला अध्याय वचन 1 पासून वाचूया. इर्मयाचा ग्रंथ, इर्मयाचा ग्रंथ याचा 1ला अध्याय, इर्मयाचा ग्रंथ त्याचा 1ला अध्याय बेन्यामीन प्रांतातील वचन 4 पासून. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडले, मी तुला गर्भाशयात घडले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. इर्मया, मी तुला गर्भाशयात घडले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. इर्मया, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. तू पवित्र केला गेलेला आहे इर्मया.
उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, ती पॉवरफुल वचन आहेत बघा हे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नकोस. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्यांच्याकडे तू जा, तुला आज्ञापीन देतो. किती पॉवरफुल वचने देवबापाने इर्मायाच्या तोंडामध्ये घातलेली आहे बघा. सामान्य नवे वचन, देवाचं वचन हे सामान्य नव्हे. तुझ्या आणि माझ्या हातामध्ये असलेलं पवित्र शास्त्र बायबल. कितीतरी कष्ट, कितीतरी प्रिय बंधू, प्रिय बहीण, कितीतरी लोकांनी आपल्या घराची राख रांगोळी करून टाकली या पवित्र शास्त्र बायबल साठी. या पवित्र शास्त्र बायबल साठी कितीतरी प्रतीच्या प्रती पवित्र शास्त्र बायबल जाळण्यात आलं. राख रांगोळी करण्यात आली, बायबलचं प्रती जाळण्यात आलं. तरी पण देवाचं वचन जाळलं गेलं नाही. म्हणून देव म्हणतो, मी तुझ्या तोंडात वचन घालतो. मी तुझ्या तोंडामध्ये वचन घालतो म्हणतो देव. तू तुझ्या त्या भूतलावर किती जीवजंतू आहेत माहित आहे का? वनचर, जलचर, भूचर, उभयचर. किती प्रकारचे प्राणी आहेत? 4. वनचर, जलचर, भूचर, उभयचर. 84 लाख जीवजंतू या भूतलावर आहेत. 84 लाख जीवजंतू या भूतलावर. त्या 84 लाखांपैकी काही जीवजंतू जलामध्येच आहेत, तुझ्याकडे ते येत नाही. काही वनामध्येच आहेत, तुझ्याकडे येत नाही, नाहीतर ते तुला फाडून टाकतील. काही उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, काही वनचर प्राणी, भूचर प्राणी, सरपटणारे. 84 लाख जीवजंतू या भूतला. आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्य त्यांना आहे. आपल्यापेक्षा अधिक शक्ती त्या जीवजंतू नाही, परंतु बोलण्याची ताकद देवबापाने त्यांना दिलेली नाही. का? हे तुलाच दिलेलं आहे. बोलणं खूप महत्वाचं आहे ना. बोलणं खूप महत्वाचं आहे. तू बोलायला पाहिजे म्हणून देवबापाने त्याची पवित्र वचने तुझ्या मुखामध्ये घालून ठेवलेले आहेत. तू काय करायला पाहिजे? तू वचने बोलायला पाहिजे. बघा तिथंच काय म्हणतो बघा बा. आता 51 अध्याय तुम्ही वाचला. आता 52 बघा. तेच यशाचा ग्रंथ, तेच यशाचा ग्रंथ. आता 51 अध्याय तुम्ही वाचला, 16वं वचन वाचलं. 52 अध्याय वचन 7 तुम्ही वाचा. जो सुवार्ता सांगतो, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनेस म्हणतो. त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात. पाय तुझे किती मनोरम दिसतात. बघा किती महत्व आहे ते अवयव. एकदा तोंडात वचने घाला म्हणतो. तोंडातील वचने तू सांगत असताना, ते सांगण्यासाठी तू बाहेर पडत असताना, तोंड नव्हे, तुझं मुख नव्हे, तुझे पाय किती. वास्तविक पाहता सुवार्ता, वास्तविक पाहता देवाचं वचन तोंडाने सांगितले जाते ना. तोंडाने सांगितले जाते ना. तू तोंडाने सांगितल्यानंतर तुझे पाय किती मनोरम दिसतात म्हणतो देव. प्रशंसा तुझ्या पायांची. ज्यावेळेस तू तोंडाने वचन सांगतो, इतरांना शुभवृत्त जाहीर करतो, कारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे म्हणतो, शांतीची घोषणा करतो, शांतीची वचने अनेकांना सांगतो. हे सांगत असताना तुझे पाय, देव तुझ्या पायांची प्रशंसा करतो. प्रिय म्हणतो, प्रिय आहे. काल ऐकलं ना तुम्ही. चप्पल नव्हे, ऊट नव्हे, आता चप्पल काढायचं नव्हे, आता ते काढ अथवा न काढते सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू बूट काढला, तू चप्पल काढला म्हणून मी लय पवित्र आहे असं कधीच होत नाही. मी बूट घातलो, मी चप्पल घातलो म्हणून मी फार पुण्यवान आहे किंवा मी फार मोठं पाप करतो असं कधीच होत नाही. तुझे पाय व्यवस्थित पाहिजे, तुझं तोंड व्यवस्थित पाहिजे, तुझे शरीर, तुझं अवयव व्यवस्थित पाहिजे, कारण हे त्याचं घर आहे.
हे त्याचं तू किती स्वच्छ ठेवतो तुझं घर. पसारा आवरून आलास ना आता येताना घरचा सगळा पसारा व्यवस्थित ठेवून आलात ना, स्वच्छ करून आलात ना. घर तू ज्या आरतीत तुला राहण्यासाठी तू व्यवस्थित करतो, तसं हे शरीर, हे तोंड, हे पाय, हे हात, हे डोळे, हे कान, ही जी संपत्ती आहे देवबापाने दिलेली, या संपत्तीचं, या शरीराचं, या पायांचं देव काय म्हणतो माहित आहे? संस्कृती मोहरम दिसतात म्हणे तुझे पाय. कशासाठी? देवाच्या, तू ज्यावेळेस देवाचं कार्य करतो, देवाचं वचन अनेकांना सांगतो, त्यावेळेला देव म्हणतो तुझे पाय किती मनोरम दिसतात. माझा दादा किती मनोरम दिसतात. परत एकदा, जो सुवार्ता सांगतो, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, हा, शुभवृत्त विदित करतो, कारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. वास्तवे पाहता तोंडाने सुवार्ता सांगितली जाते, परंतु प्रशंसा तोंडाची नव्हे तर प्रशंसा पायाची केली जाते. प्रिय बंधू, तुझ्या पायाची देखील देव प्रशंसा करतो. लक्षात घ्या, तू काय करतो, तू काय बोलतो त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. तुझं तोंड महत्वाचं आहे, तुझं शरीर महत्वाचं आहे, तुझं एकंदर अंतर्बाह्य अवयव खूप महत्वाचे आहेत. इरमयाला तेच सांगतो, मी बाळ आहे असे म्हणू नको इरमया तू, मी बाळ आहे असे म्हणू नको इरमया तू. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे इरमया. तू ते माझं काम करायला पाहिजे म्हणतो. प्रिय बंधू, वचनामध्ये खूप सामर्थ्य आहे, त्याचा स्वीकार करा, त्याचं मनन करा, अनेकांना विदित करा, अनेकांना सांगा, शांतीची वचने अनेकांना घोषणा करा. अनेक लोक ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. प्रिय बंधू, अनेक लोक उत्सुक आहेत ऐकण्यासाठी. त्यांना तू सांगितलं पाहिजे, तुझ्या मुखातून अनेकांपर्यंत ती वचने जायला पाहिजे. तुझ्या मुखातून अनेक व्यक्ती ते ऐकणं गरजेचं आहे. त्याद्वारे सार्वकालिक लोकांना लाभते, शांती लाभते, आनंद मिळते. त्यात डॉक्टर बघा किती चांगलं बोलतो गेल्यानंतर, डॉक्टर बघा किती चांगलं बोलतो गेल्यानंतर, किती चांगलं बोलतो तो पेशंटला. भेदभाव करत नाही. कितीही पेशंट गाणेरडा असू दे, कितीही त्याचं आणि ते रोग असाध्य असू दे, साध्य होईल म्हणतो, मी करतो म्हणतो, मी ऑपरेशन करतो म्हणतो, मी इंजेक्शन देतो म्हणतो, मी औषधं देतो म्हणतो, मी तुला बरं करतो म्हणतो. काय बोलतो बघा डॉक्टर. त्यापेक्षाही तू श्रेष्ठ आहेस, त्यापेक्षाही तू बलवान आहेस, त्यापेक्षाही देवापणे तुला आणि मला पवित्र केलेलं आहे असे म्हणतो बघा. पवित्र केलेलं आहे. कलस्ये क्रासपत्र याचा पहिला देवचन 25. कलस्ये क्रासपत्र याचा पहिला देवचन 25. कलस्ये क्रासपत्र याचा पहिला अध्याय वचन 25. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, हा, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. हा, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले जे होते, रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे. परंतु आता पवित्र जनांना इरमाला म्हणतो मी तुला पवित्र केलेला आहे. ज्याच्याकडे पवित्र शास्त्र बायबल आहे, जो नित्य नियमित वाचतो, वाचन करतो आणि जाहीर करतो, ती प्रत्येक व्यक्ती या भूतलावर पवित्र आहे. ती प्रत्येक व्यक्ती या भूतलावर पवित्र आहे. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट, आता सगळं प्रकट झालेलं आहे. देवाचं वचन आता गुप्त नाही, आता ओपन झालेलं आहे. सगळं देवाचं वचन आता ओपन आहे, आता खुलं आहे. तू कधी पण वाचू शकतो, त्याचं रहस्य तू समजावून घेऊ शकतो. उत्पत्ती पासून ते प्रकटीकरणापर्यंत हे देवाचं वचन पवित्र जनांना प्रकट झालेलं आहे. आणि संत पौलाला ते सोपून देण्यात आले होते. आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे. ते हे वचन होय, हे पवित्र वचन आहे. ते आता प्रत्येकाला प्रकट झाले.
प्रत्येकांना प्रकट झालेलं हे वचन. एकेकाळी रहस्य होतं, पूर्वजांना वचन माहित नव्हतं, पूर्वजांना हे वचन माहित नव्हतं. जोपर्यंत आमच्या या देशामध्ये, जोपर्यंत या भारत देशामध्ये किंवा या राष्ट्रांमध्ये जोपर्यंत गुटेनबर्ग सारखे लोक जन्माला येत नाहीत, तोपर्यंत प्रिंट माहित नाही लोकांना, तोपर्यंत पवित्र शास्त्रांच्या प्रती लोकांकडे नाही, त्यांच्या हातामध्ये नाही. मेरी जोन्स सारखे लेकर या भूतलावर होते. देवबापाने त्यांना स्पर्श केला, देवबापाने त्यांना बुद्धी दिली, त्यांना वाचा दिली. पवित्र शास्त्र बायबल साठी एका मेरी जोन्सनं किती कष्ट घेतले तुम्ही ऐकले नाही का? भाजीपाला लावला तिने, भाजीपाला. पवित्र शास्त्र बायबल विकत घेण्यासाठी किती कष्ट हो. भाजीपाला तिने आपल्या कंपाऊंड मध्ये भाजीपाला लावला तिने, मेरी जोन्सने. त्यावेळेला बायबल सोसायटी ऑफ इंडिया बेंगलोर मध्ये ते आहे, कर्नाटकामध्ये. ते प्रियानो उदयास आलं, त्याचा जन्म झाला. लाखोंच्या प्रतींच्या प्रती दरवर्षी पवित्र शास्त्र बायबल छापले जातात, खपले जातात, विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक भाषांमध्ये, एक भाषा नव्हे, प्रत्येक भाषांमध्ये पवित्र शास्त्र बायबल. तुझी कोणती भाषा आहे सांग, अशी कोणती भाषा या भूतलावर सांग, त्या प्रत्येक भाषांमध्ये पवित्र शास्त्र बायबल आज प्रिंट आहे. याचा अर्थ काय? देवाची इच्छा आहे ते तुला त्याने प्रगट करावं. म्हणून देव म्हणतो बघा, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते एक रहस्य आहे. ख्रिस्त आमच्यामध्ये वचनाच्या रूपाने आहे आणि हे फार मोठं रहस्य आहे. म्हणून बघा, देवाच्या वचनाला खूप प्राधान्य द्या, देवाच्या वचनाला खूप महत्व द्या, देवाचं वचन वाचण्याला खूप महत्व द्या, खूप महत्व द्या. देवाचं वचन वाचाल तर वाचाल म्हणे, दोन्ही एकच शब्द आहे, पण तर आल्यामुळे त्याचा अर्थ बदलला. वाचाल तर वाचाल, वाचाल म्हणजे बायबल वाचणे, तर वाचाल म्हणजे तू सदा सर्व काळ जिवंत राहशील, म्हणजे तू मरणार नाही. तर मध्ये तर आल्यामुळे मध्ये त्याचा अर्थ वाचाल तर वाचा. बघा दावीद दिवस आणि रात्र पवित्र शास्त्र बायबल. एक दावीद दिवस रात्र पवित्र शास्त्र बायबल स्मरण करतो. का? एवढं महत्व आहे का बायबल वाचणे? एवढं महत्वाचं आहे का देवाचं वचन वाचणे? एवढं महत्वाचं आहे का प्रिय बंधू प्रिय बहीण देवाचं वचन वाचणे? खूप महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते देवाचं वचन. रीड अँड स्टडी. तू वाचायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे. एक डॉक्टर वाचतो, अभ्यास करतो, त्यावेळेला समाजामध्ये येतो. नाहीतर कापाकापीच आहे ना. जर वाचलं नाही, तर रीड केलं नाही, स्टडी केला नाही, तर ऑपरेशन कसं करेल एक डॉक्टर? ऑपरेशन कसं करेल डॉक्टर सांगा बरं मला? पदवी कसं मिळेल त्याला? वाचतो, अभ्यास करतो, तो मनन करतो. त्यानंतर त्याला काय करते? गव्हर्नमेंट त्याला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे साधं नव्हे, हे साधं ऑर्गनायझेशन नव्हे. त्या वेळेला ते लोक काय करतात? त्यांना सर्टिफिकेट प्रदान करतात. योग्य आहेस म्हणून समाजामध्ये पाठवलं जातं आणि तो अनेक रुग्णांची शुश्रूषा करू शकतो. तसं पवित्र शास्त्र बायबल ज्यावेळेस तू वाचतो, अनेकांना तू काय करतो माहित आहे? शांतीची घोषणा जाहीर करतो. अनेकांना तू तारण विदित करतो, अनेकांना तू देवाविषयी सांगतो. तुझा देव राज्य करीत आहे असे तू सांगतो. आणि हे काम केल्यानंतर देव म्हणतो, तुझे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात म्हणतो. बघा, तुझे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात असे म्हणतो. बघा, त्याची प्रजा आहेस. आम्ही सगळे देवाची प्रजा, आम्ही त्याची प्रजा, त्याचे लोक आम्ही आहोत.
आमचं नातं डायरेक्ट त्याच्याबरोबर आहे. या भूतलावर हे भूतल संपल्यानंतर अनेक पिढ्या निघून गेल्या. आमची पिढी देखील एक दिवस निघून जाईल. ही पिढी निघून गेल्यानंतर आम्ही देवाकडे जाणार. आमचं नातं त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्याची खास प्रजा आम्हाला त्याने निवडून घेतली. आम्हाला देवबापाने निवडून घेतले. त्यावेळी इस्रायल लोकांना देवबापाने निवडून घेतलं. इस्रायल एक जात, इस्रायल एक राष्ट्र आहे. त्याच्या लोकांना तो निवडून घेतो. त्याची खास प्रजा व्हावी. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरी देवबापाने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे. या भूतलावर कितीतरी माणसं आहेत. या भारत देशामध्ये, या वर्ल्ड मध्ये कितीतरी माणसं आहेत. आता इथं या ठिकाणी कितीतरी माणसं आहेत. परंतु आम्ही जे या ठिकाणी बसलो, जिवंत देवाचं गौरव करतो, वचन ऐकतो, वचन वाचतो, किती थोडके लोक आहोत. याचाच अर्थ देवबापाने या असंख्य लोकांमधून तुमच्या माझी खरेदी केली. या असंख्य लोकांमधून देवबापाने तुम्हाला मला वेचून काढलेलं आहे. यासाठी आम्ही त्याची खास प्रजा. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व तू माझी प्रजा आहेस असे सियोनात म्हणावे. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली असं पवित्र शास्त्र बायबल सांगतो. यशाचा ग्रंथ, हेच यशाचा ग्रंथ, याचा 59 अध्याय, 59 अध्याय 59, 59 अध्याय वचन 21. यशाचा ग्रंथ, परमेश्वर म्हणतो, यशाचा ग्रंथ याचा 59 अध्याय वचन 21. परमेश्वर म्हणतो, माझा तर त्यांच्याशी हाच करार, तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या मुखातून तुझ्या संतानाच्या मुखात तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून पुढे सर्व काळ निघून जाणार नाही असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. 59 वचन 21 काय म्हणतो बघा, परत एकदा बघा. परमेश्वर म्हणतो, माझा तर त्यांच्याशी हाच करार, ऍग्रीमेंट करतो म्हणे देव. करार करतो ना आम्ही. नवरा बायको करार करतात. घर घेतल्यानंतर माणसं एकमेकांशी करार करतात, किती वर्ष घर घ्यायचं. नवरा बायको कराराची वचने, आजपासून तू माझा नवरा, आजपासून तू माझी बायको, मरेपर्यंत आपण काय करतो, करार करतो. नवरा बायको या नात्याने करार म्हणजे ऍग्रीमेंट. करार करतो, करार. ते करार कधीच रद्द होत नसते. करार म्हटलेलं आहे त्याला. करार म्हणजे हक्क, करार म्हणजे जबाबदारी. आजपासून नवऱ्याचं जे काही आहे ते सगळं बायकोचं, आजपासून बायकोचं जे काही सगळं आहे ते करार, हक्क, जबाबदारी, स्वीकार करणे. परराज्यातील, परराष्ट्रातील मुलगी दुसऱ्या राज्यामध्ये येऊन त्याच्याशी लग्न करते आणि ती त्याची सहचारणी होते. कराराच्या द्वारे क्षणामध्ये रिश्ता बदलते. क्षणामध्ये तो कुठला तरी असतो, ती कुठली तरी असते, परंतु कराराच्या द्वारे ते दोघे एकत्र होतात. करार महत्वाचा आहे. तुम्ही करार केला ना, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने मंडळी समक्ष, मंडळी समोर तुम्ही करार केला ना. करार केल्यानंतर तुम्ही एकत्र होता. मरेपर्यंत ते हक्क तुम्हाला मिळतं, ती जबाबदारी तुम्हाला मिळते. आणि बायबल सांगते त्या जबाबदारीने प्रत्येक व्यक्ती चालायला पाहिजे. त्याला करार म्हटलेलं आहे, त्याला अग्रीमेंट म्हटलेलं आहे. अग्रीमेंट म्हटलेलं आहे त्याला. तसं 2 करार आहेत ना आम्हाला, एक जुना करार, एक नवा करार. जुना करार म्हणजे ख्रिस्तपूर्व इतिहास, नवा करार म्हणजे ख्रिस्त शके इतिहास. दोन्ही कराराच्या द्वारे देवबापाने तुम्हाला मला निवडून घेतलेला आहे. तो करार करतो. वाच बाळा. परमेश्वर म्हणतो, माझा तर त्यांच्याशी हाच करार, तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, आधी तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान, बापरे, हे सर्व लोक देवाचं वचन सांगत असणार.
सर्व लोक देवाचं वचन बघा, एक संतानंतर दुसरं संतान, तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून, तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून पुढे सर्व काळ निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर कंटिन्यू म्हटलेलं इंग्लिश मध्ये याला. हा प्रकार, हा जो काही प्रोसेस आहे, हे जे काही सांगणं आहे, कंटिन्यू एकानंतर एक सांगणार. प्रिय बंधू, प्रिय बाई, हे कधीच थांबणार नाही. जोपर्यंत या भूतलावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे, तोपर्यंत ऊन, वारा, पाऊस जे काही ऋतू होत आहेत, तोपर्यंत सगळं काही कंटिन्यू तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून, तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सदा सर्व काळ, आतापासून सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. असाच आहे प्रियांनो देवाचा नियम. हा देवाचा नियम आहे, हा परमेश्वराचा नियम आहे. आमचा नियम नको, आमचं बोलणं नको, आमची वृत्ती नको, आमचे विचार नको, आमचा कायदा नको, आमचं काहीच नको. सगळं देवबापाने तुम्हाला मला सांगितले नाही. या भूतलावर असताना ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला अशी वाचा देईन, अशी बुद्धी देईन की तुमच्या पुढे कोणाचंच निभाव लागणार नाही. म्हणतो बघा, कुठे आहे बघा बेटा ते लूकपुरुष शुभवर्तमान, लूकपुरुष शुभवर्तमान 21वा अध्याय वचन 25 असेल का बघा. लूकपुरुष शुभवर्तमान 21वा अध्याय वचन 25 आहे का बघा. लूकपुरुष शुभवर्तमान याचा 15 लूकपुरुष शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 15 आहे असेल बघा. संपवतो. 21वा अध्याय वचन 15. मी तुम्हाला कारण मी तुम्हाला अशी वाचा, वचन किती सांग बाळा, बरोबर बोललो. कारण मी तुम्हाला अशी वाचा, अशी वाचा म्हणजे बोलणे, वाचा म्हणजे बोलणे. कारण मी, येशू म्हणतो या भूतलावर असताना, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि व बुद्धी देईन की तिला आवडण्यास किंवा अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. काय वाचा दिली देवबापाने ख्रिस्ताने आम्हाला, काय बुद्धी दिली देवबापाने आम्हाला, काय वाचा दिली, काय बुद्धी दिली देवबापाने आम्हाला. ख्रिस्त म्हणतो ना या ठिकाणी, कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. पवित्र शास्त्र बायबल विश्वविजेता आहे. पवित्र शास्त्र बायबल विश्वविजेता आहे. द ग्रेट अलेक्झांडर नव्हे, द ग्रेट अलेक्झांडर विश्व, मला सगळं जग जिंकायचा म्हटला आणि लगेच मरून गेला. कोण? पण बायबल आहे. अलेक्झांडर निघून गेला, बायबल अजून पण आहे. त्याला पवित्र शास्त्र बायबलला म्हटलेलं आहे विश्वविजेता. विश्वविजेता काय असेल? पवित्र शास्त्र बायबल. अब्राहम लिंकन बायबल वाचतो. माहित आहे कोण आहे अब्राहम लिंकन? अब्राहम लिंकन कोण आहे माहित आहे तुम्हाला? साधा माणूस आहे का अब्राहम लिंकन? साधा माणूस आहे का? विचारा एकदा गुगलला, तुमच्या युट्यूबला विचारा अब्राहम लिंकन कोण आहे. रात्री गेल्यानंतर पटा त्याचं सगळं काही होते. तो अब्राहम लिंकन पवित्र शास्त्र बायबल वाचतो. विश्वविजेता बायबल. तुमच्या हातामध्ये असणारं धर्मग्रंथ पवित्र शास्त्र बायबल, जीवनाचं पुस्तक पवित्र शास्त्र काय आहे माहित आहे का? विश्वविजेता आहे. मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार कोणीही. त्या दिवशी स्तेफन बोलण्यासाठी प्रारंभ केला. या चर्चमध्ये देव राहत नाही म्हटला. तुमच्या यरुशलेम चर्चमध्ये समर्थ झालेले शेवटी मारावं लागलं त्याला, त्याचं तोंड दाबावं लागलं, त्याचं तोंड बंद करावं लागलं. तेव्हा कुठं स्तेफन या भूतलावर असं काय बोलला स्तेफन? कोणाला? शास्त्री पुरुषांना.
स्त्री पुरुषांना असं काय बोलला स्टेफन माहित आहे? त्याच्यावरती ते दातोट खाल्ले. बापरे, मी काय सांगालय. आतापर्यंत आम्हाला माहित होतं यरुशलेमचं चर्च, किंग सॅलोमनने बांधलेले चर्च, या चर्च मध्ये देव राहतो, या चर्च मध्ये देवाची भक्ती आहे, या चर्च मध्ये देवाची उपासना आहे. तो म्हणतो नो, नाही, देव हाताने बांधलेल्या दगडांमध्ये मंदिरामध्ये देव राहत नाही, स्पष्ट करून सांगितलं स्टीफननी. हे सांगितल्यामुळे स्टीफनला दगडमार करून मारणार. अरे राहत नाही म्हटलं या चर्च मध्ये देव. स्टीफन काय म्हणतो? या चर्च मध्ये देव राहत नाही म्हटला. 7वा देवचनचं शेवटचं वचन, एक्स प्रेषितांची कृत्ये. वाच बेटा. तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाची कैवारी. 7वा अध्याय वचन 54 54. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात तितके जोडले की त्याच्यावर दातोट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज देवाच्या उजवीकडे येशू बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. स्टीफनला. कुणाला? मग बाकीच्या लोकांना दिसलं नाही, दिसणार पण नाही बाकीच्या लोकांना. कारण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्टेफन बोलत होता. तुम्ही 7वा अध्याय 1 पासून जर तुम्ही वाचला, 7वा अध्याय 1 पासून जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं बघा. स्टेफनाचे भाषण आहे. प्रमुख याजक त्या ठिकाणी आहे, वडील लोक त्या ठिकाणी आहे. अब्रामापासून सुरुवात करून प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत तो सांगतो. सगळं सांगत असताना शेवटी काय म्हणतो? आणि त्याने म्हटले वचन 56, त्याने म्हटले पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तुला दिसायला पाहिजे ख्रिस्त. च्या मुखामध्ये देवाचं वचन असल्यानंतर तू देवाचे वचन सांगत असताना कोणीही विरोधक तुला समर्थ होणार नाही. तुझा विरोध हे करण्यासाठी समर्थ होणार नाही ना. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर दगडमार करू लागले. आणि साक्षीदाराने आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्टेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आज्ञेचा स्वीकार कर. गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस असे बोलून तो झोपी गेला. बघा त्याच्या तोंडामध्ये मरताना देखील तोंडामध्ये देवाचं वचन, मरताना देखील तोंडामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, प्रभू येशू ख्रिस्ताचं धावा करतो. इकडं दगड मारत आहे, प्रभू येशूचा धावा करतो आणि म्हणतोय, प्रभू, हे प्रभू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेको. मारत असताना पण प्रियांनो गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो. काय शब्द आहेत बघा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली वचने आहेत प्रियांनो. कुठल्याच धर्मग्रंथाला पवित्र शास्त्र म्हटलेलं नाही, फक्त पवित्र शास्त्र बायबलला पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. मग गुडघे टेकून मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको असे बोलून तो ख्रिस्तामध्ये झोपी गेला. सदा सर्व काळ सुख लोकांमध्ये आता स्टेफन कोण आहे तुम्हाला माहित आहे? प्रभूच्या आत्म्याने परिपूर्ण झालेला स्टेफन ख्रिस्ताचा सेवक आहे. आणि कोणतं सेवा करायचा तो माहित आहे? जेवण वाढण्याचं काम करायचं. काय करायचा? वाढती जेवण वाढण्याचं काम. कोणाकोणाला? यरुशलेममध्ये चर्चेसमध्ये जे चर्च जमत होती, फर्स्ट क्राइस्ट चर्च, पहिली ख्रिस्ती मंडळी जमत होती, त्या लोकांना, विधवांना काही लोक जेवणच द्यायच नव्हते. विधवांकडे लोक वाढतच नव्हते, त्यांना तुच्छतेने बघत होते, त्यांना वाढत होते. तेव्हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण स्टेफन आहे 7 माणसांची निवड केली. किती? 7 माणसे. 7 12 शिष्य वेगळे, 12 शिष्य वेगळे. हे 7, त्या 7 स्टेफन, त्या स्टेफनाला त्यांनी काय केलं? दगड मारून काढलं. त्याला म्हटलेलं देवाचं वचन. देवाचं वचन सांगता स्टेफन मरून गेला. असं शरीर ठेवा, असं बोलणं ठेवा.
असं जगणं ठेवा, असं आपण जीवन ठेवूया. यालाच ख्रिस्ती जीवन म्हटलेलं आहे, याला पवित्र जीवन म्हटलेलं आहे, याला ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे चालणं म्हटलेलं आहे. आणि कितीतरी वचने पवित्र शास्त्रामध्ये या आपण डोळे बंद करूया. या कुटुंबासाठी, आम्हा प्रत्येकासाठी परत एकदा ही पवित्र वचन अनेकांपर्यंत जाण्यासाठी आणि जे जे लोक सांगत असतील त्या प्रत्येकांना देव बापाने शांती द्यावं म्हणून आपण प्रार्थना. आपण डोळे बंद करू का? प्रार्थना होत असताना आपण कोणी कुणाला बोलणार नाही, परंतु प्रभूच्या समक्ष मध्ये आपलं जीवन आपलं सगळं प्रभूला समजतं. प्रभू, तू आम्हाला जर अशी वाचा अशी बुद्धी दिली आहेस तर खरोखर त्या स्टेफनासारखं, त्या इर्मयासारखं, त्या संत पौलासारखं, त्या यशियासारखं ये बाप्पा, आम्ही आमचं मुख तुझ्या वचनाने, तुझ्या सामर्थ्याने अनेकांना सांगण्यासाठी, शांतीची सुवार्ता सांगण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी, अनेकांना शुभवृत्त जाहीर करण्यासाठी बाबा परत आमचे पाय तुम्ही मनोरम करा म्हणून माझं प्रार्थना. बाप्पा परत एकदा आमची प्रेम सरिता, आमचे गुरु संजय कांत, त्याचप्रमाणे दुर्गा, ओजस, त्यांची प्रिय लेकरं, खानवंशी परिवार, सिस्टर रिबेका, त्यांचं प्रिय कुटुंब, त्यांचं परिवार, त्या सर्व प्रियांना मी तुमच्या पवित्र पंखाखाली देवप्पा प्रीतीने प्रेमाने या प्रिय कुटुंबाने मंडळीचं देवप्पा स्वागत केलं. आज खरोखर देवप्पा प्रार्थनेचं त्याने आयोजन केलं, तुम्हाला आमंत्रित त्यांनी केला. आम्ही मनापासून प्रिय बळीला उत्तम आरोग्य, शांती द्या, समाधान द्या, त्याच्या प्रत्येक अभिमन्ना स्पर्श करा. त्याचे पाय दुखत आहे, अवयव दुखत आहे, तोही प्रिय देवप्पा आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. या वचनाप्रमाणे या अशक्त देहाला परत एकदा सशक्त करासाठी प्रार्थना करतो. प्रिय बळीच्या पायांना स्पर्श करा. एक सद्गुणी स्त्री म्हणून आपले पती आपल्या लेकरांची देवप्पा सेवा करत असताना ते कधीच न थकता देवप्पा तुमचं सामर्थ्य त्या बळीला करता. कुटुंबाचं देखभाल करत असताना देवप्पा मी प्रार्थना करतो शांती समाधान. मंडळीची सेवा त्यांनी करावी, तुमचं गौरव त्यांनी करावा. देवबापा तुमच्या विषयी अनेकांना त्यांनी सांगावं, म्हणून देवबापा पतींचं सहाय्य करा, दोन्ही लेकरांचं सहाय्य करा, त्यांचं शालेय जीवन, त्यांचं विद्याभ्यास, त्यांचं जाणं येणं तुमच्याकडे चालवा. उत्तम आरोग्य संजीसाठी प्रार्थना करतो. आमचे ज्या ठिकाणी ते काम करतात त्यांचं जाणं सुरक्षित करा. देवबापा तुमचं संरक्षण त्यांना होऊ द्या. देवबापा त्यांच्या जाण्या येण्याच्या द्वारे देवबापा देवबापा त्यांच्या वर्तनाच्या द्वारे अनेक आत्मे तुमच्या राज्यात येण्यासाठी सहाय्य करा. सुनीसाठी प्रार्थना करतो. सुजाला मी तुमच्या पवित्र पंखाखाली देतो. शालेय जीवन विद्याभ्यासामध्ये देवबापा नोकरीमध्ये जाता येता प्रभू त्यांची काळजी घ्या. वाईट लोक वाईट नजरा वाईट होण्यापासून आतापर्यंत रक्षण केला, यापुढे देखील रक्षण करा. शांती समाधान देऊन देवबापा आमच्या मंडळीसाठी, तुमच्या सेवेसाठी, कार्यासाठी हे पात्र देवबापा अधिक आणि अधिक देवबापा काम करण्यासाठी सहाय्य करतो. दुर्गाला मी तुमच्या स्वाधीन करतो. मोजेसला मी तुमच्या स्वाधीन करतो. दोन्ही दिलेल्या देवबापा त्यांच्या दोन्ही लेकरांना तुमच्या पवित्र पंखाखाली देतो. तिचा व्यवसाय आशीर्वाद. पती देवबापा लेकरांना तुमच्या कृपेत चालवा. एक सद्गुणी स्त्री प्रमाणे देवबापा जीवन जगून आमच्या मंडळीच्या सेवेसाठी, कार्यासाठी, तुमच्या कार्यासाठी, गौरवासाठी त्याही देवबापा कुटुंबाचा मान त्याने उपयोग करूया अशा मी प्रार्थना. मंडळी देवबापा जसं आलं देवबापा तसं आम्ही जात असताना आमच्या समोर आमची काळजी घ्या देवबापा. अशा प्रकारे 40 दिवसांच्या प्रार्थना देवबापा प्रत्येकांच्या घरी जाणं येणं, त्याचप्रमाणे देवबापा चर्चमधील प्रार्थना सर्व कार्य देवबापा तुम्ही आशीर्वादित करा. सुखरूपपणे आम्हाला घेऊन जा, सुखरूपपणे आम्हाला न्या आणि हो द्या परत एकदा देवबापा हे कार्य करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला शांती समाधान. येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली. आमेन.